महानगरपालिकेचं भय पाहिजे. पैसे भरत कसे नाही, त्याची प्रॉपर्टी जप्त करा, तुमच्याकडे अधिकार आहेत. त्याला अभय कसले तर 75% त्याचा कर का माफ करता. ती टॅक्स पेंडिंग आहे बरं पुणे महानगर. कमीत कमी 4.5 ते 5,000 कोटी आणि महानगरपालिकेचा जो आकडा आहे तो 13,000 कोटीचा आहे. पत्ते 52च आहेत, तेच पिसावे लागतात. बाकीचे कुठं जातात, जमाच होत नाहीत ना. ते तीच प्रॉब्लेम तोच आहे. पण सरकारने कायद्यामध्ये जर बदल केला तर पुण्यातला हा प्रश्न 100% संपू शकतो. 100%. कारण का ते भरमसाठ परवानगी द्यायचे PMRDA. आज तिकडे फॅसिलिटी काय आहेत. शेवटी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगावं लागलं की आम्हाला विचारल्याशिवाय परवानगी देऊ नका. एवढा मनमानी हो. PMRDAचा. म्हणून तर हा प्रश्न निर्माण झाला. नगरसेवक का महत्वाचे आहेत ते आता लोकांना कळायला तुमच्याही लक्षात आलं की नाही. नाही खरंय, लोकप्रतिनिधी असला पाहिजे. महानगरपालिकेकडे आमच्या 5-7 हजार कोटी बजेट ठेवे. मुंबईमध्ये काय, महानगरपालिका ही ठेवी ठेवणारी संस्था नाहीये. पैसे लोक तुम्हाला देतात विकासासाठी. फक्त राजकीय इच्छाशक्ती नाही. राजकीय इच्छाशक्ती ज्या क्षणाला ज्या भागामध्ये ज्या नगरसेवकाच्या मनामध्ये निर्माण होते तो ते आपल्या भागात ते पुनर्वसनाचा प्रकल्प पुढे नेतो. आणि गंभीर प्रश्न आहे पुणे. पुणे झोपडपट्टी मुक्त होऊ शकतं. 100% झोपडपट्टी मुक्त पण होऊ शकतं. घटनेने दिलेला अधिकार कुठलंही सरकार काढू शकत नाही. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारने हे UDCPR आणून एका प्रकारे आमच्यावर अन्याय केला. आजही पुण्याच्या समाविष्ट गावांच्या मध्ये तुम्हाला टँकरनी पाणी द्यावं लागते. टँकर माफिया निर्माण झालेत. माझ्याकडनंच पाणी घ्यायचं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं, पण आता गुन्हेगारांचं माहेरघर झालंय का? पुणे हे आजही विद्येचंच माहेरघर आहे. गुन्हेगारी वाढली आहे, ही वस्तुस्थिती आहे. जबाबदारीने सांगतो की पुणे महानगरपालिकेचं विभाजन होणं आवश्यक आहे. 2 महानगरपालिका करणं आवश्यक आहे. कधी ना कधीतरी आपल्याला हा निर्णय करावा लागेल. राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल वाजलंय. जवळपास 29 महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सगळेच नगरसेवक कामाला लागलेत. आजी माजी भावी सगळेच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की ज्यावेळेस निवडणुकीला आपण सामोरे जातो त्यावेळेस कुठले प्रश्न घेऊन निवडणुकीत उतरलं पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना महानगरपालिकेचे जे कामकाज आहे ते कशा पद्धतीने चालतं, इथले प्रश्न काय आहेत, यावर कुणी जास्त बोलताना दिसत नाही. फक्त बॅनर रील्स या सगळ्या गोष्टींवर सध्याचा भर दिसतोय. पण कुठंतरी हे जे प्रश्न आहेत ते समोर आले पाहिजेत. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आज उज्ज्वल केसकर सर आहेत. सर, तुमचं TOD मराठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी चॅनलमध्ये स्वागत करतो. सरांचा परिचय असा आहे की सर पुणे महानगरपालिकेमध्ये माजी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं आहे. तसेच शहर विकासाचे एक गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात. तर आज आपण पुणे महानगरपालिका, इथले पुण्याचे प्रश्न काय, ते एकेकाळ पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं, पण इथली वाढते गुन्हेगारी, इथला भ्रष्टाचार, इथले जमिनीचे प्रकरण, त्यानंतर कचऱ्याचे प्रकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, असे बरेच प्रश्न आज समोर उभं राहत आहेत. पण यावर कुणी बोलताना दिसत नाही. त्याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज सरांना आमंत्रित केलं. सर, काय वाटतं एकंदरीत आजची स्थिती काय, की परवा 15 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पुण्यात आले आणि 3,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन त्यांनी केलं. पण हे आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि राज्यात लगेच महानगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली. पण हे कुठेतरी आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न असतो का राजकीय नेत्यांचा, राज्यकर्त्यांचा, इथल्या अधिकाऱ्यांचा, की निवडणुकीच्या अगोदर भरमसाठ कामं करायचे जेणेकरून लोक आपल्याला मतदान करतील, अशा अपेक्षा ठेवून हे सगळ्या गोष्टी होतात का? खरं म्हणजे तसं होत नाही. जेव्हा लोकनियुक्त बॉडी असते त्यावेळेला होतं. आता सध्या प्रशासक राज आहे. हो. प्रशासक राजला म्हणजे आयुक्तांना कुठल्या एका पार्टीला प्लीज करणं गरजेचं नसतं, आवश्यकही नसतं. 3,000 कोटीची कामं ज्याची भूमिपूजन केलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, ती काही लोकांना दाखवण्यासाठी, आमिष दाखवण्यासाठी केलं असं नाही, तर त्याची प्रक्रिया गेले अनेक दिवस चालू होती. आणि अनेक दिवस ती प्रक्रिया चालू असताना त्याला मूर्त स्वरूप कधी आल्यानंतर मग त्याचं भूमिपूजन केलं. आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादाही उपस्थित होते. आणि अजितदादा आणि भारतीय जनता पार्टी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे लढणारे. त्यामुळे अधिकाऱ्यांना काही त्याच्यामध्ये रस नसतो की बाबा कोणाला तरी प्लीज करावं. जे काम खूप
प्रक्रिया करून पूर्ण झाली होती ती झाली आणि निवडणूक आयोगांची जी तारीख आहे ती त्या दिवशी कळाली सकाळी. पण हा कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम हा खूप दिवस आधी ठरतो आणि त्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली होती. लोकांमध्ये अशी चर्चा होती की राज्यकर्त्यांना सगळं माहितीच असतं, कधी काय होणार आहे काय, म्हणूनच त्या पार्श्वभूमीवर केलं, असं लोकांमध्ये नेहमी चर्चा असते. नाही, बरोबर. सामान्य माणसाला हल्ली तर माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. लोकांनाही माहिती होतं. पत्रकार परिषद त्यांनी जाहीर केली म्हणल्यानंतर मग लोक म्हणले आज आचारसंहिता लागणार. महानगरपालिकेमध्ये सुद्धा घाई गडबडीने लगीन घाईसारखी कामं सुरू झाली. मी सुद्धा 1:58 एक इन्व्हर्ट करून घेतलं, कारण आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता लागली की 1 महिना काही कामं होणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की राज्यकर्त्यांना नाही, विरोधी पक्षालाही माहिती होतं ना. बरोबर. आज पुण्यामध्ये आपण आहेत. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं, पण आता गुन्हेगारांचं माहेरघर झालंय का? जमिनीचे व्यवहार, जमिनीचे घोटाळे जे आहेत ते सर्रास उघडकीस यायला लागलेत. कुठे हजारो कोटींच्या जमिनी काही क्षुल्लक रकमेमध्ये घेतल्या जात आहेत. सरकारी जमिनी आहेत, महारवतनाच्या जमिनी आहेत. अशा काही जमिनीवर हे लोक डोळा टाकतायत, भ्रष्टाचार होतोय. यावर तुमचं काय आहे? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे सरकारी जमीन अशा पद्धतीने हे जे पुण्यात जे प्रकरण घडलं ते अत्यंत चुकीचं आहे. आणि मला वाटतं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी जाहीर केलं की याची एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे. त्या चौकशी समितीचा एक अहवाल येईल आणि याच्यामध्ये अटक पण झालेली आहे. त्यामुळे अशी ही प्रकरणं जी आहेत की जमिनी लाटण्याची, ही अत्यंत निषेधार्ह आहेत. याचं समर्थन कुणीच करणार नाही. आणि पुणे हे आजही विद्येचंच माहेरघर आहे. गुन्हेगारी वाढली आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ती गुन्हेगारी जी आहे त्या गुन्हेगारीचं संघटित गुन्हेगारीमध्ये रूपांतर होऊ दिलेलं नाही आहे. त्या भागांमध्ये आता हल्ली खूप क्रेज असते मुलांना, त्यामुळे कोयते घेऊन फिरतात. पण पोलिसांचा वचक चांगला आहे. पोलिसांच्या वचकामध्ये मला असं वाटतं की आत्ताचे पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार, ते अतिशय चांगल्या पद्धतीने पोलिसिंग करतायत. हे नक्की आहे की प्रत्येकाला आपण कुठंतरी मोठी एक क्रेज निर्माण करावी, आपली एक नाव असावं, अशा पद्धतीचा विचार ही पिढी करते. ही सगळ्या समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. आणि मला वाटतं की आपण याच्यावर खरं म्हणजे सगळ्यात पक्ष, संघटना यांनी याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. आणि ते काम हे या पुढच्या काळामध्ये निश्चित केलं पाहिजे. पुढे जाण्याअगोदर मला एक प्रश्न असं तुम्हाला विचारायचा आहे की मागच्या 15-20 वर्षापूर्वीचं पुणे, म्हणजे इसवी 2000 पूर्वचं पुणे आणि आत्ताचं 25 वर्षानंतरचं पुणे, ह्या दोन गोष्टीकडे बघताना तुम्हाला काय डिफरन्स दिसतो? त्यावेळेस काय स्थिती होती, आज काय स्थिती आहे? मी साधारणतः सांगतो, 2000च्या पूर्वीचं पुणे हे एक चांगलं टुमदार पुणे होतं. हे इंडस्ट्रीयल बेल्ट असलेलं पुणे होतं. सन्माननीय कैलासवासी प्रमोद महाजन हे जेव्हा माहिती तंत्रज्ञान मंत्री झाले त्यावेळेला त्यांनी पुण्यामध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कची घोषणा केली. त्याच्या आधी शरद पवार साहेबांनी हिंजवडीला ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न सुरू केलाही होता MIDC मार्फत. पण सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क दिल्यामुळे आणि इथं जर तुम्ही व्यवसाय केला तर पुढची काही वर्ष, माझ्या कल्पनेप्रमाणे 5 वर्ष तुम्हाला इन्कम टॅक्समधनं एक्झम्पशन मिळालं. आणि हा एक निर्णायक टर्न होणारा, पुण्याच्या प्रगतीकडे जाणारा मुद्दा ठरला. त्याची पायाभरणी शरद पवार साहेबांनी केली असली तरी त्याचा कळस हा प्रमोद महाजनांच्या एका निर्णयामुळे झाला. त्यामुळे पुण्याचं चित्र बदललं. हळूहळू जसं हैदराबादमध्ये फक्त माहिती तंत्रज्ञान होतं ते महाराष्ट्रामध्ये आलं आणि पुण्यात आलं. याचं संपूर्ण श्रेय हे प्रमोद महाजनांना आहे. आत्ताची काय स्थिती आहे? आत्ताची चांगली आहे ना. म्हणजे महाराष्ट्र, पुणे हे राजधानी नाही तरी देखील पुण्यामधनं जो GST जमा होतो तो कुठल्याही राज्याच्या राजधानीच्या तुलनेपर्यंत जातो. याचाच अर्थ असा आहे की पुण्याची वाढ, पुण्याची ग्रोथ ही चांगल्या पद्धतीने होती. तुम्ही आता सांगितलं की पुणे हे चांगल्या स्थितीत आहे, ग्रोथ चांगली आहे.
इथले रस्त्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, सार्वजनिक व्यवस्था ट्रॅफिक, कुठल्याही ऑफिसला निघालं की अर्धा एक तास नुसतं ट्रॅफिकमध्ये अडकला जातोय, रस्ते फार छोटे झालेत. आता पुण्यातल्या पेठेमध्ये तर बघायची वाटच नाही, पार्किंगची व्यवस्था नाही आहे. असे बरे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न आहे, सार्वजनिक शौचालयांचा जे प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत ना, ते समोर येत आहेत. कचऱ्याचा प्रश्न आहे, तरी देखील पुणे तुम्ही चांगलं बनताय. मी अजूनही म्हणतो पुणे चांगलं आहे. रस्त्यांचा प्रश्न जो आहे तो रस्त्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पुणे वाढलं पण रस्ते छोटे राहिले. कारण का विकास आराखडा तयार करताना जर रस्ते रुंद केले तर लोकांच्या घरावरनं रस्ते जातात. 87,000 पुणेकरांनी हरकती नोंदवल्या विकास आराखड्यावर. त्यामुळे राज्यकर्ता प्रशासनाला हे करणं भागच होतं की रस्ता रुंदी करता येणार नाही. एखाद्या नवीन विभागाचं प्लॅनिंग करणं आणि एखाद्या जुन्या विभागाचं प्लॅनिंग करणं याच्यामध्ये फरक असतो. रस्ते रुंद होण्याला स्कोप तसा फार नाही आहे. पण तुम्ही म्हणता ते खरं आहे की ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर उत्तरही आहे ना. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं हा एकमेव उपाय आहे याच्यामध्ये. मेट्रो सुरू झाली आहे, तिच्या जाळ्या आता संपूर्ण शहरामध्ये पसरणार आहे. पण PMPML जी आहे ती PMPML जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आणि लोकांना हा त्रास सहन करावा लागेल आणि ते करण्यामध्ये 100% कमी पडलं. आता PMPLचा मुद्दा निघालाच आहे. PMPLचे जे अनेक प्रकरणं आपल्या समोर येत आहेत. परवा कोथरूडमध्ये ऍक्सिडेंट झाला, याच्यावर पण काही विषय आहेत. आणि PMPL मध्ये अशा काय सुधारणा करणं अपेक्षित आहे की त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी चांगली बनेल? तुम्हाला काय वाटतं? बेसिकली PMPMLचा जी त्यांची बसेसची संख्या आहे ती CIRTच्या नॉर्म्स प्रमाणे नाही, ती त्यांच्याप्रमाणे आणणं ही एक पहिली गरज आहे PMPMLची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी 1,000 बसेस आता मंजूर करून घेतल्या आहेत. पण पुण्याची गरज जोपर्यंत मेट्रोनी पूर्ण शहर हे आपण व्यापत नाही तोपर्यंत PMPMLला फीडर सर्व्हिस द्यायला लागणार आहे आणि त्यासाठी 3,000 बसेसची आवश्यकता आहे. या 3,000 बसेस कशा द्यायच्या, काय द्यायच्या या संदर्भामध्ये खरं म्हणजे भाड्याने बसेस घेऊन दिली तरी चालेल. कारण का लोक खिशामध्ये पैसे घेऊन उभे आहेत आणि नाईलाज झाल्यानंतर लोक आपल्या स्वतःच्या वाहनांचा वापर करतात. त्यामुळे पुण्याची PMPML ही सक्षम करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने जे रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणं आवश्यक आहे. आता शिवणे खराडी जो रस्ता आहे तो रस्ता जर मार्गी लागला असता तर खूप समस्या कमी झाल्या असत्या. पौड फाटा बालभारती रस्ता आहे, परंतु कसं होतं खूप कोर्टाची प्रक्रियेमध्ये वेळ जातो. काही ठिकाणी मिलिटरीच्या जागा असतात, त्याच्यामुळे जागेच्या भूसंपादनाला अडचणी असतात. पण अडचणी तर येणारच आहे, त्या अडचणींवर मात करण्यासाठीच लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे एक आपण आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार केला पाहिजे आणि आउट ऑफ बॉक्स जाऊन जर आपण विचार केला तर हे भूसंपादनाचे जे विषय आहेत, आणि मला सांगायला आनंद होतो, अत्यंत अभिमानही वाटतो की डिफेन्स लँडचे प्रश्न मोदी सरकारच्या काळात जेवढे सुटले तेवढे यापूर्वी कधीही सुटले नाहीत. मला वारज्याचा पाण्याचा प्रकल्प आठवतो की जागतिक बँकेच्या त्यावेळेला वारजा महानगरपालिकेच्या हद्दीत नव्हतं. एक 80 मीटरची लाईन टाकायला डिफेन्सनी जवळपास 6 वर्ष लावली. 6 वर्ष. जर 6 वर्ष 80 मीटरच्या लाईनला लागले तर अख्ख्या वारज्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. टाकी बांधून तयारी झाली पण पाणी देता येत नाही. मोदी सरकारने काय केलं असेल तर मोदी सरकारने काय केलं की डिफेन्सची लँड आहे त्याला कॉम्पेन्सेट करा, तुमचं नुकसान करू नका, पण लोकोपयोगी ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही लँड द्या. पुण्याच्या एअरपोर्टचा प्रश्न मी त्यावेळेला स्वर्गीय गिरीश बापट यांनी मला त्या कमिटीवर पाठवलं होतं. त्याच वेळेला आम्ही सांगितलं की 200-250 मीटर या बाजूला आणि 200-250 मीटर या बाजूला जर ही धावपट्टी वाढली जिथे डिफेन्स लँड आहे, जिथं काही खाजगी लोकांची जागा आहे, ही जर वाढली तर पुण्यामधनं आंतरराष्ट्रीय पातळीवरची विमानं उतरू शकतात, उड्डाण करू शकतात. आणि त्या संदर्भामध्ये 2-3 निर्णय करणं आवश्यक होतं. एक TDRचा इंडेक्स ठरवण्याची गरज होती.
त्यांचं म्हणणं आहे की नो डेव्हलपमेंट झोन आहे, त्यामुळे आम्ही याचं TDR कमी देणार. जागा मालकांचं म्हणणं होतं की आम्हाला TDR इंडेक्स प्रमाणे मिळाला पाहिजे. खरं म्हणजे याच्यामध्ये देवेंद्रजींनी निर्णय घेतला की इंडेक्सिंग करून दिलं. ते म्हटले बरोबर आहे, आणि आपण जेव्हा दुसऱ्याची जागा ताब्यात घेतो त्यावेळेला त्याची 100% जागा जर ताब्यात घेत असू तर 100% त्याला TDR दिला पाहिजे, ही भूमिका देवेंद्रजींनी घेतली. त्यामुळे तो विषय मला असं वाटतं की चांगला मार्गी लागला. आणि पुरंदरचा विमानतळ पुढच्या काही वर्षामध्ये होईल, नवीन मुंबईचा कार्यान्वित झालेला आहे. पण या विमानतळाची धावपट्टी मोठी झाल्यानंतर पुण्यामध्ये आणखीन एक 5-6 वर्षामध्ये हे दोन्ही प्रोजेक्ट पूर्णत्वाला येईपर्यंत पुणेकरांना फार मुंबईला जावं लागेल अशी परिस्थिती राहणार नाही. नक्कीच. पुण्याचा एअरपोर्टच्या ह्याच्यामध्ये पण आता मागेच सर्वे झाला, त्यात 5वा काहीतरी क्रमांक आल्याचं मी पण वाचलं. ही अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही आत्ता एक उल्लेख केला की आरक्षित जागेंचा, पण आजही प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या काही आरक्षित जागा आहेत त्या का सुटल्या नाहीत? मोदींचं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एक अभ्यासून येते म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातं. तुम्ही ह्या सगळ्या विषयात काम करत असताना तुम्हाला काय ह्याच्यातल्या प्रमुख अडचणी काय जाणवतात? एक तर भूसंपादनाचे जे नियम लागू केले 2013 साली, त्याच्यामध्ये अडचण झाली. पुणे शहरामध्ये, महानगरामध्ये, महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला दुप्पट भाव द्यावा लागतो, दुप्पट दर द्यावा लागतो रेडी रेकनरच्या. एवढी कपॅसिटी ही कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची नसते. आरक्षणात म्हणजे ज्या वेळेला आपण डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर करतो त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी किती खर्च येतो त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन असतं. एखादा प्लॅन जर आपल्याला इम्प्लिमेंट करायचा असेल तर साधारणतः 30, 35, 40 हजार कोटी रुपये आपल्याला लागतात. त्यामुळे त्याची जागा संपादित करण्याच्या मर्यादा येतात, आणि जागा संपादित करता आल्या नाहीत तर लोकांना नागरी सुविधा मिळत नाहीत. या अशा एका विचित्र अवस्थेमध्ये आपण अडकले आहेत. पण त्याच्यातनं मार्ग आहे, मार्ग काढलेला आहे, आणि तो मार्ग असा आहे की आपण TDR देतो. पण पुणे महानगरपालिकेमध्ये TDR द्यायला कमीत कमी वर्ष, 1.5 वर्ष, 1.25 वर्ष इतका कालावधी लागत होता. म्हणजे आम्ही अभ्यास केला, आम्ही त्याचा सगळा फ्लो चार्ट केला, तर एक TDRची फाईल जायला 40 सह्या लागतात. 40. बर. आता 40 सह्यामध्ये जर एखाद्याची चूक झाली, समजा काही चूक झाली आणि त्या अधिकाऱ्यांनी काढली, तर परत 40 सह्यांचा प्रवास, परत 40 सह्यांचा प्रवास. आम्ही एक त्याच्या संदर्भात निवेदन दिलं. नवल किशोर राम हे नवीन आयुक्त पुण्यात कलेक्टरही होते, त्यामुळे त्यांना भूसंपादनाचे सगळे विषय होते. अतिशय चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळला, आणि आता 90 दिवसात म्हणजे आपण साधारणतः 3 महिन्यामध्ये TDR देऊ अशा अवस्थेमध्ये आता पुण्याला आणून ठेवलंय. लोकांना TDR हवा आहे. कॅश कॉम्पेन्सेशन आपण देऊ शकत नाही, कुठलीही महानगरपालिका देऊ शकत नाही. तर सरकारने याच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतली की दुसरी एक पाऊल उचललंय की अकोमोडेशन रिझर्वेशन. म्हणजे माझ्या जागेवर समजा शाळेचं आरक्षण आहे, तर 40% जागा माझी, 60% त्यांनी महानगरपालिकेला डेव्हलप करून द्यायची, किंवा महानगरपालिकेला 40% दिली तर 60% मी त्या ठिकाणी हाऊसिंगचा माझा प्रोजेक्ट करू शकतो. आणि ही जी मी 40%च्या जागेमध्ये शाळा बांधून दिली तर त्या जागेचा मला त्या जागेवर FSI मिळू शकतो किंवा TDR मिळू शकतो. बरोबर. म्हणजे फॅसिलिटर झाला गव्हर्नमेंट की या गोष्टी नीट होऊ शकतात. आणखीन एक तरतूद आहे, ती आहे क्रेडिट नोटची. ती क्रेडिट नोट काय आहे? ती क्रेडिट नोट जर आपण जागा मालकाला दिली तर तो जागा मालक ती क्रेडिट नोट एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला विकू शकतो. म्हणजे महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत, पण त्याच्याकडे क्रेडिट नोट दिली तर जो महानगरपालिकेला पैसे भरणार आहेत बांधकामाच्या विकसन शुल्काचे, तो ती क्रेडिट नोट चालवू शकतो. आणि याचा इफेक्टिव्ह परिणाम हा अद्यापही पुण्यात झालेला नाहीये. पण आमची आयुक्तांच्याकडे याची मागणी आहे की जी आरक्षणाची जागा आहे, ज्यांना TDR नकोय त्यांना तुम्ही या क्रेडिट नोट द्या. आता दुर्दैवाने प्रशासक राज असल्यामुळे या सगळ्या क्रेडिट नोट या बिल्डर लोकांना दिल्या गेल्या. म्हणजे त्यांची जिथं हाऊसिंग स्कीम चालू आहे तिकडचे रस्ते डेव्हलप करायला या क्रेडिट नोटचा वापर झाला. म्हणजे आमचे पैसे
आणि आमचाच विकास, एक चुकीची संकल्पना गेली. पण आता लोकप्रतिनिधींची महानगरपालिका आली तर याच्यामध्ये बदल होईल. लोकांसाठी आवश्यक असणारी जी आरक्षणं आहेत ती आरक्षणं आपण क्रेडिट नोटच्या साह्याने ताब्यात घेऊ शकतो आणि पुढच्या काळामध्ये जो कोणी याचा इफेक्टिव्ह वापर करेल तो लोकांना निश्चित पद्धतीने नागरी सुविधा देऊ शकेल. नक्कीच सर. आपण आता बोलत होतो की आरक्षणाच्या जमिनीतल्या आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्यावर बोललो, रस्त्यावर बोललो, इथले जे काही प्रश्न आहेत. पण एक पुण्याचा ज्यावेळेस इतिहास सांगितला जातो एक रस्त्याचा फार उल्लेख केला जातो, म्हणजे जेएम रोडचा जो रस्ता त्यांनी बांधला त्या कंपनीला परत कॉन्ट्रॅक्टच मिळालं नाही असं म्हटलं जातं. पण आज पुण्यात अशी स्थिती आहे की मी पण सध्या बघत असतो की चांगला रस्ता आहे तो तर रस्ता परत काढायचा आणि त्याच्यावर परत डांबरीकरण करायचं, आणि जिथं गरज आहे तिथं रस्ते होत नाहीत. असा एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतो. आम्ही बाहेरून जरी पुण्यात आलो असलं तरी वाटतं की एवढं का, ह्या पैशाचा अपव्यय होतोय का, हा पैसे खाण्याची एक स्कीम आहे का, तेच रस्ता काढायचा त्यावर डांबर होतायचा. यावर तुम्ही एक नागरिक म्हणून, एक अभ्यासक म्हणून तुमची भूमिका काय बाबा ह्या सगळ्या विषयांवरती? जंगली महाराज रोडचा उल्लेख तुम्ही केला. तो जंगली महाराज रोडचा जो कॉन्ट्रॅक्टर होता ते 2 पारशी बंधू होते. नंतर त्यांच्यामध्ये विभाजन झालं आणि त्यांनी काम करणं बंद केलं, त्यामुळे त्यांना दिलं नाही. पण काही ठिकाणी रस्ते जे आहेत ते रस्ते खणून त्याच्यावर परत डांबर टाकण्याचे प्रकार जे आहेत ते आता या प्रशासक राजमध्ये भरपूर वेळा झालेले आमच्याही निदर्शनास आले. पण आता लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे थांबेल. ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्याच ठिकाणी रस्ते होतील आणि ज्या ठिकाणी नुसतं सरफेसिंग करायचं असेल तिथं सरफेसिंग होईल. आता कसं झालं की सामान्य नागरिकांचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये नसल्यामुळे प्रशासनाला रान मोकळं झालं. परंतु आता मला नवल किशोर राम जे आमचे आयुक्त आहेत त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी जी ड्रेनेजची चेंबर्स खाली होती ती रस्त्याच्या पातळीला आणण्यासाठी एक मोठा ड्राईव्ह केला आणि तो यशस्वी झाला. दुसरं असं झालं की रस्त्यावर जिथे खड्डे होते ते खड्डे दुरुस्तीचं काम त्यांनी एक ड्राईव्ह करून तेही खड्डे दुरुस्तीचं काम यशस्वी केलं. हे 2 मोठ्या गोष्टी चांगल्या झाल्या. प्रशासक चांगला असल्यामुळे ह्या गोष्टी घडू शकल्या. आणि दुसरी गोष्ट, आता लोकप्रतिनिधी आल्यानंतर या रस्त्यांच्या संदर्भामध्ये एक रस्ता केल्यानंतर खरं म्हणजे 5-7 वर्ष बघण्याची गरज नसते. पण इथं इतक्या एजन्सीज काम करतात. कोण MNGLची लाईन येते, कधी त्या CCTVची पोलिसांची लाईन येते. त्यामुळे रस्ते केलेले खणावे लागतात, खणलेले रस्ते परत करावे लागतात. एक दुष्टचक्र आहे. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी सर्व सर्व्हिस ज्या आहेत या रस्त्याच्या बाजूला घेण्याची एक खरं म्हणजे आवश्यकता आहे, गरज आहे. त्या एका बाजूला घेतल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या चेंबरमधनं तुमची सर्व्हिस जाईल. तुम्हाला रस्ता खोदण्याची आम्ही परवानगी देणार नाही. ही कठोर भूमिका घ्यावी लागेल. लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर ही भूमिका घेतील. आयुक्तांनाही आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही एकदा भूमिका घ्या, एकदाच करा. सारखं पैसे खर्च करण्यामध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो. पण हे वस्तुस्थिती अशी आहे. आणि एकदा रस्ता खणला कुठल्याही एजन्सीनी की जो करतो रस्ता त्याची लायबिलिटी संपते. आणि त्याची लायबिलिटी जर रस्त्याची क्वालिटी खराब असेल आणि जर रस्ता खराब झाला तर आपण त्याच्याकडनं परत करू शकतो. पण एकदा तो रस्ता खणला की त्याची जबाबदारी संपली. त्यामुळे याच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि ती मला असं वाटतं की प्राधान्याने करण्यासारखे प्राधान्य त्याला द्यायला लागेल की समन्वय महानगरपालिकेच्या 2 खात्यांमध्ये देखील समन्वय नसतो. बाहेरच्या एजन्सींचा जर विषय लांबचा झाला म्हणजे आज रस्ता केला की उद्या ड्रेनेजवाले रस्ता खणतात, हे चुकीचं आहे. त्याला आळा बसला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. तुम्ही सांगितलं की एकीकडे प्रशासनाला विरोध करताय, लगेच प्रशासकांचं पण अभिनंदन करताय, असं का आपण? नाही, प्रशासनाला विरोध नाही केला मी. माझं काय म्हणणं आहे की प्रशासक राजमध्ये सगळेच अधिकारी चांगले आहेत का? नाही आहेत. सगळे वाईट आहेत का? तर वाईट पण नाही आहेत. पण ज्यांनी जी गोष्ट चांगली केली त्याचं चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्यात काहीच गैर नाही आहे. जर समजा नवल किशोर राम चुकले तर आम्ही त्यांच्यावरही टीका करतो ना. एका विषयात त्यांचे आमचे मतभेद आहेत. पुण्याच्या टॅक्सच्या संदर्भामध्ये त्यांनी जी काय म्हणतात अभय योजना आणली त्यांचा आमचा विरोध आहे. आम्ही म्हणलो की महानगरपालिकेचं भय पाहिजे. पैसे भरत कसे नाही, त्याची प्रॉपर्टी जप्त करा, तुमच्याकडे अधिकार आहेत. त्याला अभय कसलं येतं? 75% त्याचा कर का माफ करता? मग जो प्रामाणिक करदाता आहे तो नाराज होतो याच्यामुळे.
बरोबर. जो आपणहून पैसे भरतो, आपणहून हो. तुमचं बिल येण्याच्या आधी तो डाउनलोड करतो, त्याच्याकडे प्रॉपर्टी आयडी असते आणि 10 मेच्या आत तो भरतो, त्याला तुम्ही 2% देता रिबेट. आणि जो वर्षानुवर्ष महानगरपालिकेचा टॅक्स थकवतो त्याला त्याच्या बिलात 75% माफी देतात. हा निर्णय आम्हाला चुकीचा वाटला, आम्ही त्यांच्याकडे विरोध केला. ही चुकीचे, जे चूक आहे ते चूक आहे, बरोबर. जे बरोबर आहे ते बरोबर आहे. ही माझी भूमिका आहे. काय भूमिका घेतली मग आयुक्तांनी त्यावर? अभय योजना राबवली, मग म्हणले ज्यांनी मागे अभय योजनेचा लाभ घेतला त्यांना आम्ही देणार नाही. आम्ही तसं म्हणलं ठीक आहे बाबा, जे पहिल्यांदा येत आहेत त्यांना देऊ. नंतर मग तेही बदललं, कारण का प्रतिसादच देत नाहीयेत. थकबाकीदार, कर बुडवे प्रतिसाद देत नाहीत, त्यांना महानगरपालिकेचं भय नाही. किती टॅक्स पेंडिंग आहे बरं पुणे महानगर? कमीत कमी 4,500 ते 5,000 कोटी, आणि महानगरपालिकेचा जो आकडा आहे तो 13,000 कोटीचा आहे. त्याच्यामध्ये मोबाईल टॉवरचा विषय आहे. मोबाईल टॉवरवाले म्हणले की आम्ही भरणारच नाही पैसे. सुप्रीम कोर्टाचे निकाल झालेत. महानगरपालिका त्याच्यातनं नंतर राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने पाठवलं की यांच्याकडनं टॅक्स घेऊ नका. बाई घेऊ नका पुढे, पण मागचे काय? मागचे तर पैसे भरले पाहिजेत. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने तुम्हाला त्यांचे पैसे माफ नाही करतायत. आणि माफ करायचे असेल तर राज्य सरकारने द्यावेत आम्हाला पैसे. कारण का आमच्या उत्पन्नाची साधनं काय आहेत? उत्पन्नाची साधनं मालमत्ता कर, मोबाईल टॉवर, जाहिरात फलकी, याच्या व्यतिरिक्त कुठनं उत्पन्न येणार आहे महानगरपालिकेला? 10,000 कोटीचं बजेट असलं तर 10,000 कोटी जमा होत नाहीत, 6-7 हजार कोटीच जमा होतात. त्याच्यातच खेळ करावा लागतो. पत्ते 52च आहेत, तेच पिसावे लागतात. बाकीचे कुठं जातात? जमाच होत नाहीत ना. ते 30 प्रॉब्लेम तोच आहे. आपण एस्टिमेट दाखवतो प्रॉपर्टी टॅक्स मधनं आम्हाला इतके मिळतील, नाही होत तेवढे जमा. ते इफेक्टिव्हली केलं पाहिजे, आणि ते करण्यासाठी एक राजकीय इच्छाशक्ती लागते, प्रशासकीय बळ लागतं. त्या दोन्ही गोष्टी झाल्या की निश्चितपणे हा विषय संपेल. याच्या आधी थकबाकीदारांची संख्या इतकी होती, आणि त्याला सुद्धा कारणीभूत कोण आहे? तर त्याला कारणीभूत कोण आहे? तर सरकार आहे. कुठलंही सरकार असेल, म्हणत नाही. जर तुम्ही बेकायदेशीर बांधकाम केलं तर तुम्हाला तिप्पट टॅक्स, लोकांना भरताच येत नाही, आणि दर महिन्याला 2% व्याज. तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवले तर 7-8% तुम्हाला मिळतात. या माणसाला कर भरला नाही तर त्याला 24% व्याज भरावं लागतं, तो भरूच शकत नाही. त्यामुळे सरकारने बदल केले पाहिजे कायद्यामध्ये. आम्ही त्यांना GR देखील करून पाठवला की अशा पद्धतीची जी कायद्यामध्ये तरतूद केली आहे ती काढून टाका, एकपट करा. सगळ्यांना तुम्ही प्लॅन पास करू शकत नाही. लोक बांधकाम करतात, त्यांनी केलेल्या बांधकामाला टॅक्स लावणं हे तुमचं काम आहे. जर माझा मी बेकायदेशीर बांधकाम केलं असेल तर माझा जो टॅक्स होतो त्या टॅक्सच्या दुप्पट तुम्ही टॅक्स घ्या, आणि त्याचा टॅक्स स्वीकारला म्हणजे त्याचं बांधकाम नियमित झालं का? तर नाही. पण महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये पैसे येतील, ही वस्तुस्थिती आहे. आणि बांधकामाच्या परवानगींच्या बाबतीत देखील एखादा प्लॅन टाकला की तो वर्षानुवर्ष काही अडकून बसतात. ते नियम असतात. छोट्या प्लॉट धारकांना बांधकामाला परवानगी मिळायला अडचण होते, मग ते बेकायदेशीर बांधून टाकतात. मग त्यांच्यावर टॅक्स लावला जातो. टॅक्स लावला की 2% त्यांच्या व्याज चालू होतं. हे सर्कल कधी ना कधीतरी तोडावं लागणार आहे. आणि या संदर्भात आमचा पत्रव्यवहार चाललाय. आमचं म्हणणं चाललंय, अजितदादांनी सांगितलं की ग्रामपंचायतीच्या दराने टॅक्स करा. असं करता येत नाही, पण सांगितलं त्यांनी. तर तुम्ही ग्रामपंचायतीचे, तुम्ही महानगरपालिकेत आला, ग्रामपंचायतीच्या दराने तुम्हाला टॅक्स देताच येणार नाही. पण सरकारने कायद्यामध्ये जर बदल केला तर पुण्यातला हा प्रश्न 100% संपू शकतो. 100%. मी खात्रीने सांगतो की 100 नाही, 101% संपू शकतो. एक कायद्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. तो बदल करणं सरकारच्या हातामध्ये, विधिमंडळ आहे, कायदे मंडळ म्हणतात. कायदा तुम्ही केला, तुम्ही बदलता यायला पाहिजे. बदलला तर विषय संपेल. नक्कीच. आणि महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल, लोक आनंदाने पैसे भरतील. आता 23 महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट 23 गावांच्या मध्ये कर वसुलीला स्थगिती आहे. सरकारने स्थगिती दिली 2 वर्षापूर्वी. आताची परिस्थिती त्या गावांच्या मधली अशी आहे की त्या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी 167 कोटी रुपये स्थगिती असताना 10 मेच्या आत महानगरपालिकेकडे भरलेत. त्या लोकांचं ऍप्रिसिएशन केलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे स्थगिती असताना त्यांनी पैसे भरलेत.
म्हणजे लोकांची टॅक्स भरायची इच्छा आहे, त्यांना पैसे भरायचे, कुणालाही डोक्यावर टांगती तलवार नको असते. नको वाटतं. तुम्ही कायद्यामध्ये एक बदल केला की हा विषय संपणार आहे. आणि आम्ही याचा पाठपुरावा ह्या निवडणुकीच्या नंतर 100% पाठपुरावा करणार आहोत. आणि मला असा खात्री आहे की देवेंद्रजी, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांना आम्ही हा विषय नीट समजून सांगितल्यानंतर याच्यामध्ये बदल होईल. या मार्चच्या अधिवेशनामध्ये पुण्यातल्या आमदारांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही एक अशासकीय विधेयक आणा. अशासकीय विधेयक आणलं तर सरकार ते मान्य करत नाही, कारण का ते मान्य करणं म्हणजे सरकारचा पराभव असतं. मग फ्लोअरवर काय सांगतात ते की तुम्ही जे आमच्याकडे हे अशासकीय विधेयक मागे घ्या, सरकारच्या वतीने आम्ही विधेयक मांडतो. पुढच्या अधिवेशनामध्ये ते येऊ शकतं आणि ते करता येईल, करण्यासारखं. याच्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर नाहीये. पण हे जे 12,000 कोटी 13,000 कोटी हा जो काही आपल्याला थकबाकी दिसते, आकडा दिसतो आणि सारख्या अभय योजना राबवाव्या लागतात, ते राबवण्याची गरज भासणार नाही. नागरिक देखील पैसे भरतील, कारण का त्यांना माहिती आहे आपण पैसे भरले तर आणि तरच महानगरपालिका आपल्याला सुखसुविधा देणार आहे. सुखसुविधा द्यायलाच पाहिजेत. आता ग्रामपंचायतीतनं महानगरपालिकेत आल्यामुळे त्यांना त्यांच्या अपेक्षाही वाढतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. ते करणं शक्य आहे, सहज करणं शक्य आहे आणि मला खात्री आहे की हे होऊ शकतं. नाही, कुणालाही, सगळ्या नागरिकांना राहणाऱ्या एवढं वाटतं की सगळ्या गोष्टी नियमित असाव्यात, कायद्याच्या बाजूने. सध्याचे नागरिक पण सतर्क झालेले आहेत, पण सरकारने पण काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच बदल केले पाहिजेत. पण पुढे जाताना एक प्रश्न, आपण रस्त्यावर बोललो, पण इथला पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. पुण्याच्या पाण्याचा, इथली जी पाण्याची व्यवस्था आहे, तुम्ही सांगितलं की टाकी आहे पण खाली पाणीच येत नाही, अशी काही स्थिती आहे. म्हणजे जी काही समाविष्ट झालेली गावं आहेत नव्याने, किंवा आणखीन असे काही पुण्यातले भाग आहेत जिथं पाणीच जात नाही. ही गावं जी समाविष्ट झाली महानगरपालिकेच्या हद्दीत ती 30 जून 2021ला आणि त्याच्यानंतर 8 महिन्यामध्ये प्रशासनाचं राज्य आलं. त्यामुळे त्या भागात लोकप्रतिनिधी नाही. आणि ही गावं महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यानंतर त्याचं सर्वेक्षण करून, कारण का पुण्यामध्ये 24/7चं काम चालू आहे. पुण्यामध्ये फार मोठा पाण्याचा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. उलट लोक म्हणतात पुण्यात पाण्याचा प्रश्न नाही. जलसंपदा मंत्री तर म्हणतात पुणेकर जास्त पाणी वापरतात. त्यामुळे पुण्यात पाण्याचा प्रश्न नाहीये असं मला वाटतं. काही ठिकाणी असेल, त्या ठिकाणी काही टोपोग्राफिकरची प्रॉब्लेम असेल, त्याचा काही प्रॉब्लेम असू शकतो. काही ठिकाणी बुस्टर बसवलेले आहेत. पण पाणी पुरवठा हा पुणेकरांना नीट केला पाहिजे, याविषयी काहीच शंका नाही. 100% केला पाहिजे. पण खूप मोठा पाण्याचा प्रश्न आता पुण्यामध्ये आहे असं मला तरी जाणवत नाही. शहराच्या आजूबाजूला जर काही ठराविक, धायरीचा प्रश्न घेतला, जांभूळवाडी घेतला, अशा काही ठिकाणी पाणी जातच नाही. म्हणून अशा काही लोकांचे तिथून वर्तमानपत्रात पण वाचत असतो की पाण्याचा प्रश्न आहे, 8-8 दिवसाला पाणी येतं. नाही, 100% म्हणजे त्या विषयात मी सहमत आहे तुमच्याशी. त्या भागात पाण्याचा प्रश्न आहे. काय आहे, ती गावं आत्ता आली आहेत, त्यांचं प्लॅनिंग करावं लागेल, त्याचं सगळं नेटवर्क करावं लागेल, त्याचा सोर्स मधनं तिथनं पाणी द्यावं लागेल, याला वेळ लागेल. आणि आता कसं असतं की 2-3 वर्ष प्रशासक राज असल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनाही त्यांचा पाठपुरावा नाही आणि प्रशासनाला त्याचं ढिम्म असतं, त्यांना काही त्याच्याशी घेणं देणं नसतं, त्यांचा पगार चालू असतो. त्यामुळे लिथार्जी असते. कुणीतरी लोकप्रतिनिधी जेव्हा मागे लागतो, बाबा हे केलं पाहिजे, तर मग तो मागे लागतो, त्याचं टेंडर काढतो, काम देतो. ते काम, हा जो पाठपुरावा आहे, आता लोकांना लोकप्रतिनिधींची गरज काय कळायला लागलं. खरंय. नगरसेवक, बरोबर, नगरसेवक होते तेव्हा म्हणायचे नगरसेवकांचा काय उपयोग, कामच करत नाहीत. पण आता म्हणतात लोकप्रतिनिधी पाहिजे, कारण का हे प्रश्न आहेत. आणि ही 23 गावं महानगरपालिकेच्या हद्दीत जी समाविष्ट आहेत त्यांच्यामध्ये हा प्रश्न आहे आणि त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. मागचं महाविकास आघाडी राजकीय कारणांसाठी ही गावं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत दिली. यांचं नियोजनाचं काम PMRD ला दिलं. हायकोर्टापर्यंत आम्ही भांडलो आणि आज कुठंतरी जेव्हा हायकोर्टामध्ये हे टिकणार आमची बाजू, त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला की या गावांच्या मध्ये, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की ही गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विकासासाठी, विकासाच्या परवानग्यासाठी, कारण का ते भरमसाठ परवानगी द्यायचे PMRD आहे. आज तिकडे फॅसिलिटी काय आहेत, शेवटी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगावं लागलं की आम्हाला विचारल्याशिवाय परवानगी देऊ नका. एवढा मनमानी PMRD याचा. म्हणून तर हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की ही 23 गावं महानगरपालिकेने मागणी केली की आमच्याकडे ही गावं द्या. कारण का ज्या वेळेला सकाळी अजितदादा एका गावामध्ये गेले त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की लोक चिडले होते.
त्यांनी विचारलं, त्यावेळेला त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं ही गावं आपल्याकडे आहेत, याची विकसन शुल्क PMRD घेते, बांधकाम परवानगी आपल्या ते देत आहेत. तेव्हा दादा असं म्हणले, मी ऐकलं स्वतः, की मागे काय झालं ते होऊ दे, ती झालेल्या चुका आपण दुरुस्त करू, ही गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत, यांचा सर्व अधिकार महानगरपालिकेला देऊ आणि त्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ही गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सर्व गोष्टींसाठी दिली. याचं नियोजन होणं आवश्यक आहे, यांचा विकास आराखडा होणं आवश्यक. काय विकास आराखडा तयार केला होता या गावांचा PMRDने? काय केलं होतं? अहो, एक ते खडकवासला गाव आहे, ते खडकवासला गावामध्ये 85 एकरवर एज्युकेशन हब, 85 एकर ती ताब्यात महानगरपालिका घेणार कधी? 85 एकरचे पैसे काय आहेत? खडकवासल्याचे असं केलं होतं सगळं. अम्युनिटी स्पेसचा लिलाव सुरू केला होता PMRDने. पण जेव्हा देवेंद्रजी आणि हे सरकार आलं त्यावेळेला या गोष्टी थांबल्या. अम्युनिटी स्पेसची लिलाव करतात, लोकांच्या सुविधा भूखंड आहेत, ते अम्युनिटी स्पेस विकता तुम्हाला फुकट मिळालेली आणि त्याचा FSI वापरलेला बिल्डरने. मग त्याचं बिल्डेबल व्हॅल्यू संपली तरी त्या ठिकाणी म्हणणं आम्ही बांधणार. काही शैक्षणिक संस्थांना दिलेत, म्हणजे लोकांसाठी पाहिजे नॉन बिल्डेबल त्या ठिकाणी फॅसिलिटी पाहिजे, गार्डन पाहिजे, स्विमिंग टँक पाहिजे, त्या ठिकाणी जिम पाहिजे, त्या ठिकाणी योगा केंद्र पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही काय करता? बिल्डर देता, तो शिक्षण संस्थेला देता की ते शिक्षण संस्था स्वतःचं दुकान तिथं मांडतात. ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि यासाठी जागरूक लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे आणि आता मिळते आपल्याला 1 महिन्यामध्ये. खरंय, नगरसेवक का महत्वाचे आहेत ते आता लोकांना कळायला लागलं. तुमच्याही लक्षात आलं की नाही? नाही, खरंय, लोकप्रतिनिधी असला पाहिजे. आता आपण जर पाण्यावर बोलत होतो, पण पुण्याला एक नदी लाभली आहे, मुळा मुठा असं म्हणतो आपण तिला. एक काळ असं सांगितलं जाते की नदी फार स्वच्छ होती. तुम्ही काही बऱ्याच वेळेस बोलताना सांगितलं की ही नदी मी अनुभव घेतलाय, मी या नदीत पोहलोय. बर, इतकी चांगली स्वच्छ पाणी होतं या नदीमध्ये. लहानपणी आम्ही पोहलोय. त्या अण्णासाहेब पटवर्धनांची समाधी आहे ना, त्यात एक छोटा कॉजवे आहे, त्या नदीत पोहलोय आम्ही. इतकी स्वच्छ पाणी होतं. आज बघितलं सगळं गटार दिसतं. खरंय. आणि याच ह्याच्यासाठी नदी शुद्धीकरण करण्यासाठी मुळामुठा नदीचं जायकानी 900 कोटी रुपये दिले, अमृत 2नी 1132 कोटी रुपये दिले, तरी देखील सगळं काळेच पाणी दिसतंय. नाही, आता कसं आहे की प्रकाश जावडेकर पुण्याचे, हो, ते केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना त्यांनी जायकामधनं हा प्रकल्प मंजूर करून घेतला. याच्यामध्ये 9 STP प्लांट्स उभे करायचे. ते 9 STP प्लांट्स मधले आता मला वाटतं 4 कार्यान्वित झालेत, आणखीन 5 कार्यान्वित होतील पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. त्याच्यामुळे जे सुवेजचं पाणी आहे ते ट्रीट करूनच नदीमध्ये जायला पाहिजे. दुर्दैवाने पुण्यामध्ये जे STP प्लांट्स होते त्याची संख्या कमी होती आणि त्यावेळेला त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्यकर्ते कोण होते, मला राजकीय वादामध्ये जायचं नाहीये, परंतु ड्रेनेजचं पाणी नदीमध्ये आपण डायरेक्ट सोडून दिलं. ते त्याच्यावर प्रक्रिया करून सोडायला पाहिजे. आता अमृत 2 मध्ये जवळपास 1100-1800 कोटी रुपये जे आले ते अस्तित्वातले जे सगळे STP प्लांट्स आहेत त्याचं ऑगमेंटेशन करायचे, त्यांची कॅपॅसिटी वाढवायची आहे. जुनी मशिनरी झाली आहे, ते मशिनरी बदलायची आहे. म्हणजे ऑगमेंटेशनसाठी खास केंद्राने अमृत 2 मध्ये पैसे राज्याला दिले, राज्याने पुण्याला दिले आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ते मंजूर केले. स्टँडिंग कमिटीमध्ये ठराव मंजूर केला आणि त्याच्या कार्यान्वित होण्यासाठी 2-3 वर्षाचा कालावधी लागेल, कारण हे बंद करावे लागतील. बरोबर. ते बंद कधी करायचे? तर जे जायकामधनं जे मंजूर झालेत ते कार्यान्वित झाले की हे बंद करून यांचं ऑगमेंटेशन सुरू करायचं. त्यामुळे नदीचं स्वरूप, आणि मी 100% दावा करत नाही की 100% नदी हे होईल, पण आणि आपण शेतीला जे पाणी देतो त्यासाठी वेगळा कालवा पण आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण पाणी ट्रीट केलं आणि शेतीला दिलं तरी चालेल आणि या नदीचं स्वरूप जे आहे ते हळूहळू बदलेल, पण त्याला वेळ लागेल. 40-50 वर्षाचा बॅकलॉग 2-4 वर्षामध्ये भरून निघत नाही. हळूहळू या नदीच्या आणि नदीचं पुनरुज्जीवन तर केलंच पाहिजे, ही गरज आहे, पर्यावरणाची गरज आहे. बरोबर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीने हा नदी सुधार योजनेचा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे
काही ठिकाणी सुशोभीकरणाचाही कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि नदी ही लोकांना आपलीशी वाटली पाहिजे. नदीकडे पाठ करून चालत नाही. शहर जेव्हा नदीकडे पाठ करतं तेव्हा शहराचा विकास भौतिक कितीही झाला, म्हणजे कोणाकडे गाड्या आल्या, बंगले आले, टॉवर आले, पण जेव्हा तुम्ही नदीकडे लोक पाठ करतात तो विकासाचा मानांकन पण नाही. नदीकडे तोंडच पाहिजे. आणि पुढच्या 10-1 वर्षामध्ये ही नदी पहिली, जशी मी लहानपणी जसा त्या नदीमध्ये पोहलोय, तर निश्चितपणे माझा नातू त्याच्यामध्ये पोहेल अशी नदी 10 वर्षामध्ये होऊ शकते. नक्कीच ती झाली पाहिजे सर. हो, व्हायला आम्ही आग्रही आहोत, प्रयत्नच करणार. दुसरा प्रश्न मला याच्यात असा आहे की आज वृक्ष लागवड होतीये नदीच्या ह्याच्याकडे, बंड गार्डन वगैरे ह्या भागात झालेली आहे. उर्वरित बाकी कुठं आणखीन त्याचं काम नाही, आता त्या टप्प्यामध्ये काम सुरू केलेलं आहे. आणि आता दुसरा टप्पा जो घेतलाय तो ज्या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये एकता नगर वगैरे सिंहगड रोडला जे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं, तर त्याच्यासाठी आता 301 कोटी रुपयाची तरतूद आयुक्तांनी केली आहे. त्याच्या कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया पण मला वाटतं टेंडर काढलेलं होतं, तर ते होईल. पण ही कामं जी आहेत ना, ही थोडीशी लॉंग टर्मची कामं आहेत. ती लॉंग टर्मची कामं प्रत्यक्षात दिसायला आता, म्हणजे ज्या वेळेला मागच्या वेळेला ते नदी सुधारचं काम सुरू झालं तर लोकांनी काय केलं होतं, तिथं आंदोलनं केली, परत कोर्टात गेले, परत त्या हरित याच्यात गेले. नदी होती ना स्वच्छ चांगली, आणि म्हणे पावसात वाहून जाईल. आता मोठा पूर आला तरी आहे तिथंच आहे ना. पण तुम्ही विकासाला खोडा घालू नका. महानगरपालिकेच्या लोकांनी, म्हणजे काही जणांनी तर असा सगळं वातावरण निर्माण केलं की संपली नदी संपली, सगळे पैसे पाण्यात गेले. मोठा 2 पूर आले तरी काही झालं नाही, व्यवस्थित आहे. आणि त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने रिटेन करायची त्या पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने महानगरपालिका ते काम करते. मला प्रशांत वाघमारे म्हणून आमचे नगर अभियंता आहे, शहर अभियंता आहे, त्यांनी विशेष याच्यामध्ये लक्ष घातलं. आणि तो एक जो संपूर्ण बनगार्डनच्या पुढचा पोर्शन आहे तो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला. तसंच हळूहळू सगळीकडे रिफ्लेक्ट होईल. शेवटी मी काय सांगितलं की सगळ्याची सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे उत्पन्नाची साधनं वाढवली पाहिजेत, उत्पन्न मिळालं पाहिजे. आता उत्पन्न मिळाल्यानंतर महानगरपालिका खर्च करेल, आणि खर्च हे योग्य ठिकाणी, योग्य कामासाठी आणि योग्य कारणांसाठी व्हायला पाहिजे. महानगरपालिकेकडे आमच्या 5-7 हजार कोटी बजेट आहे. मुंबईमध्ये काय 50,000 कोटी. महानगरपालिका ही ठेवणारी संस्था नाहीये. पैसे लोक तुम्हाला देतात विकासासाठी. पैसे नका ठेवू आमचे पैसे तुम्ही FD मध्ये. तुम्ही विकास करा, लोकाभिमुख निर्णय करा, लोकांना आवडील असे निर्णय करा, लोकांच्या सुखसुविधेचा विचार करा, त्यासाठी पैसे वापरा. आमचे 5,000 कोटी आहेत, काहीच गरज नाही, 5 रुपये नसले तरी चालतील. लोक सुखी असली पाहिजेत, लोक आनंदी असली पाहिजेत, आणि ते पैसे लोक स्वतःसाठी देत असतात. पण काही लोकांना धन्यता वाटते की बा आमचे 5,000 कोटी ठेवलेत आम्ही. अरे ठेवून कशाला ठेवले बाबा, काढून टाक. 2 पूर आले तरी त्या भागाला काही झालं नाही. हे म्हणजे मी बोलतोय त्याच्यावर नका विश्वास ठेवू, प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघा. उर्वरित पुण्यात जेव्हा पाऊस पडतो, गुडघे इतकं पाणी पुण्यात दिसतं सगळीकडे, त्याचं काय? स्ट्रॉम वॉटर ची जी लाईन आहे ना, ड्रेनेज सिस्टम इथं काही व्यवस्थित नाही. म्हणजे 23 गावांच्या मध्ये 9 गावांच्या मध्ये ड्रेनेज सिस्टीमचा आता टेंडर काढले. पुण्याचा पाऊस आहे वाढल्यानंतर ड्रेनेजचं पाणी, पावसाचं पाणी खरं म्हणजे रस्त्यावर यायला नको, पण स्ट्रॉम वॉटरचे जे लाईन्स पहिल्या टाकावे लागतात. रस्त्याचं काम करण्याच्या पूर्वी स्ट्रॉम वॉटरची लाईन टाकायची, त्याच्यानंतर दोन्ही बाजूला खरं म्हणजे एका बाजूला इलेक्ट्रिकची, एका बाजूला हे आदर्श पद्धतीने काम व्हायला पाहिजे असतं. ते झालं तर हे प्रश्न राहत नाहीत. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की थरावर थर टाकतायत. एक 10 वर्षांनी रस्ता मुळात न खणला पाहिजे, आणि खाली ते ओव्हरसाईज मेटल, त्याच्यावरती मुरुम, आणि त्याच्यावरती मग परत एक कोट, आणि मग तो रस्ता. आपण काय करतोय की आले पैसे टाकलं थर, आले पैसे टाकला थर, असं करता कामा नये. आणि तसं दुर्दैवाने गेल्या 15, 20, 25 वर्षामध्ये हेच चालले. मला एक कसबा पेठेतले नगरसेवक आहे सुहास कुलकर्णी, ते जेव्हा नगरसेवक झाले त्यांनी रस्ते खणले मुळापासनं. ते म्हणले 2 रस्ते झाले तर 2, पण ते रस्ते खणले, त्यामुळे त्यांच्या भागामध्ये पाणी आज जात नाहीये. हे बेसिक काम आहे लोकप्रतिनिधीचं, हा विचार केला पाहिजे. नाही तर काय, तर प्लिंथ लेवलच्या वरती आपला रस्ता गेला की पाणी आत जाणार. त्यामुळे हे थांबलं पाहिजे. पण रस्त्यावर पाण्याचा प्रश्न आहे, ही वस्तुस्थिती आहे, ती कुणीच नाकारू शकत नाही. कारण का पुणेकर फिरतायत ना त्याच्यामध्ये, मी फिरलोय.
शहर विकासाचा आराखडा दिसतो, एवढे मोठे मोठे बिल्डिंग दिसत आहेत, टावर्स दिसत आहेत, पण काही आणखीन वस्त्या अशाच आहेत ज्या काही डेव्हलप झाल्या नाहीत. तिथे पत्र्याचेच घर आहेत, बरेच वस्तीमध्ये लोक राहतात. पण त्याचं पुढे काय करायचं? नाही, पुण्यामध्ये आयडेंटिफाय केलेले 431 झोपडपट्ट्या आहेत. त्याचा मशाल नावाच्या एक संस्था आहे, बरं. त्या मशालने अतिशय चांगला सर्वे केलेला आहे. आता काय सर्वे? काय तो सर्वे? तर सर्वेमध्ये प्रत्येक झोपडपट्टीमध्ये किती लोक राहतात, बरं, किती संख्या आहे, ते दारूने ॲडिक्ट आहेत का, ते तंबाखूने ॲडिक्ट आहेत का, बरं, त्यांना कसली व्यसनं आहेत, त्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी काही आहे का, असा एक सगळा सर्वे करून सगळे नकाशे तयार केलेले आहेत. बरं. आणि एक गलिच्छ वस्ती निर्मूलन हे एक विभाग होता, पण आता राज्य सरकारने गेल्या 10-12 वर्षामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तयार केलंय. त्या प्राधिकरणाने काही सुधारणा करण्याच्या पेक्षा अस्तित्वातले जे वाडे आहेत, जिथं लोकांचे कॉर्पोरेशनचे टॅक्स आहेत, त्यांना झोपडपट्टी घोषित करून टाकलं. त्यांचं पुनर्वसन, कारण त्यांना TDR मिळतो. पैशाचा खेळ हा सगळा. जे ऍक्च्युअल झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांच्या पुनर्वसनासाठी ते प्राधिकरण आहे. प्राधिकरणाला विसर पडला. त्यांना वाटलं की आपण जुने वाडे, पेठांमधले वाडे आणि मग बिल्डर, ते TDRचे एजंट, अधिकारी यांची युती झाली आणि महानगरपालिकेचं उत्पन्न बुडलं याच्यामध्ये, कारण का त्याला डेव्हलपमेंट चार्जेस काहीच नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्राधिकरणाकडे सुद्धा बारकाईने लक्ष ठेवण्याची, त्यांच्या कामात सुधारणा करण्याची गरज आहे. आणि जर ती केली तर मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षामध्ये म्हणजे पुण्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या 5% भागावर देखील झोपडपट्टी नाही आणि पुण्याच्या लोकसंख्येच्या 42% लोक झोपडपट्टीत राहतात. हे किती विषम प्रमाण आहे. म्हणजे 5% जागा फक्त झोपडपट्टीसाठी आणि लोकसंख्या पुण्याच्या 42%. यांचं पुनर्वसन होऊ शकतं का? नाही तर होऊ शकतं. तुम्ही TDR वापरायचं कंपल्शन केले त्यामुळे त्यांना फॅसिलिटी मिळतात. फक्त राजकीय इच्छाशक्ती नाही. राजकीय इच्छाशक्ती ज्या क्षणाला, ज्या भागामध्ये, ज्या नगरसेवकाच्या मनामध्ये निर्माण होते तो ते आपल्या भागात ते पुनर्वसनाचा प्रकल्प पुढे नेतो. लोकप्रतिनिधी आता जेव्हा निवडून देतील ते 432 झोपडपट्ट्या या पुणे शहरातल्या सगळ्या प्रभागामध्ये आहेत. त्याचं पुनर्वसन होऊ शकतं आणि ते 3-4 वर्षामध्ये दिसण्यासारखी गोष्ट आहे. ते होऊ शकतं. मला विश्वास आहे, खात्री आहे की हे होऊ शकेल. व्हायला पाहिजे. जशी राजकीय इच्छाशक्ती बिल्डरच्या बाबतीत दिसते तशी इकडे दिसत नाही. ती वोट बँक आहे. त्यांना तर उलट पहिल्यांदा तुम्ही फॅसिलिटी द्यायला पाहिजे. पुण्यात इकडे मोठे मोठे टावर उभे राहत आहेत, मोठ्या मोठ्या स्कीम चालू आहेत. नाही, त्याही व्हायला पाहिजेत. आणि झोपडपट्टीमध्ये राहणारा तो बिचारा घर सोडून आलाय हो. 72च्या दुष्काळामध्ये लोक इथं आली आहेत. म्हणजे त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये जो दुष्काळ पडला त्याच्यामध्ये या लोकांना कोण आपलं गाव, आपलं घर, आपली शेती सोडून कोणाला हाऊस असते दुसरीकडे अशा झोपडपट्टीमध्ये जाऊन राहण्याची? मजबुरी आहे. आणि आता तुमची सपोर्ट सिस्टीम पण येते. आता त्या झोपडपट्टीमध्ये राहणारी बाई जर तुमच्या घरी आली नाही तर तुमच्या घरातली धुणी मांडणी कोण करणार? म्हणजे एके ठिकाणी टॉवरही पाहिजेत, पण या लोकांनाही चांगलं जीवन पाहिजे. त्यांनाही रोजगाराच्या संधी आहेत, यांनाही जीवनामध्ये अनेक गोष्टींची गरज आहे, ते भागू शकतं. याचा मिलाप केला पाहिजे. म्हणजे नुसते टॉवर उभे राहिलेत त्याला विरोध करायचा गरज नाही. त्या होऊ देत ना. ज्यांच्याकडे पैसे आहेत, अफोर्डेबल आहे, ते टॉवरमध्ये राहतील. पण सरकारने, मोदी साहेबांनी पंतप्रधान आवास योजना काढली. ज्याला घर नाही त्याला घर दिलं. यांच्याकडे आता घर आहे, त्यांना झोपडपट्टीमधनं आणि देऊ शकतं. कुठलाही बिल्डर हा समाजसेवा म्हणून स्कीम करत नाही. त्याला पैसा आहे, प्रॉफिट आहे. पण ते झोपडपट्टीतले गुंड, ते हे गोष्ट, त्यामुळे काही लोक येत नाही पुढे. पण सरकारने जर ठरवलं, म्हाडा करू शकतं विकास, प्राधिकरण करू शकतं विकास. आणि एकदा जर ती झोपडपट्टी घोषित झाली तर 40 दिवसाच्या मध्ये ती झोपडपट्टी खाली करा, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा द्या आणि त्या ठिकाणी तुमची जागा बांधल्यानंतर त्यांना पुन्हा तिथे स्थलांतरित करा. हे अधिकार आहेत, पण ते वापरत नाहीत, अजिबात वापरत नाहीत. ते मशगूल कशामध्ये आहेत? पुणे प्राधिकरणावर तर माझा आरोप आहे. ते फक्त जुन्या वाड्यांचा विकास करण्यामध्ये, कारण का त्याच्यामध्ये त्यांना इमिजिएट पैसे आहेत, काही करायचं काहीच नाही. आणि गंभीर प्रश्न आहेत पुणे. पुणे झोपडपट्टी मुक्त होऊ शकतं. 100% झोपडपट्टी मुक्त पण होऊ शकतं.
स्वच्छ पुन्हा होऊ शकतं. स्वच्छ होऊ शकतं. केवढं आता म्हणजे मी इंदूरला जाऊन आलो, इंदूर बघितलं मी जेव्हा इंदूरला सलग 10व्या वर्षी स्वच्छ शहराचे हे मिळाल्यानंतर मी एक 3 महिन्यापूर्वी इंदूरला गेलो, बघितलं त्यांची सिस्टीम काय ते बघितलं. स्मार्ट सिटी ही जी योजना आणली होती त्याच्यामध्ये जी कल्पना होती मुळात की सगळ्या गोष्टी या तंत्रज्ञानावर आधारित असल्या पाहिजेत. आणि त्यामुळे मी जेव्हा इंदूरचं बघितलं त्यावेळेला एखादी गाडी निघाली तर ती गाडी रस्त्यावर ड्रायव्हर कुठं चहा प्यायला थांबला तरी सुद्धा ते मॉनिटरवर दिसायचं की ते मॉनिटरवरच्या शेजारी असलेल्या ऑपरेटर सांगायचा 10 मिनिटं हो गया, 10 मिनिट हो गया, चलो आगे. आणि एवढंच नाही तर तुमच्या घरातला कचरा उचलायला किती वाजता येणार हे ठरलेलं आहे. 7:25 तुमच्या घरातला कचरा उचलला जाणार. आणि जर समजा उशीर होणार असेल तर तुम्हाला SMS येतो की आज 7:25 ऐवजी आम्ही 7:45 वाजता येतोय. ही सिस्टीम इंदूरमध्ये जी बघितली, प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आणि प्रचंड प्रशासकीय इच्छाशक्ती. त्या एजन्सीला आयुक्त साहेबांनी पुण्यामध्ये आणले. आम्ही सांगितलं ना आणा त्यांना, हे काम करू देत. आणि आता एक झोन त्यांच्याकडे दिलाय बघा, येरोड्यामध्ये अशा पद्धतीने काम सुरू झालंय. हा, त्यामुळे हे करता येतं. राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय इच्छाशक्ती. माझा आग्रह हाच आहे की दोघांचं म्हणजे हा आमचा जो कायदा आहे ना BPMC ऍक्ट, हा हातात हात घालून चालण्याचा नाहीये, तर पायात पाय घालण्याचा कायदा आहे. त्याच्यामध्ये कालानुरूप आता मोदी साहेबांनी अनेक कायद्यामध्ये बदल केलेत. कालानुरूप बदल केले तर सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. आणि त्याच्यावर आमचा अभ्यास आहे, चालू आहे, करणार आहोत आणि करता येतं. BPMC ऍक्ट मध्ये किती बदल करता येतात? खूप करता येतात. ते केले तर खूप म्हणजे आयुक्तांना 500 रुपये खर्चाचा अधिकार आहे. 500 रुपये. हा कायदा कितीचा? 1949चा, म्हणजे घटना येण्याच्या आधीचा. BPMC ऍक्ट 1949चा. आता आपण 2025 मध्ये आहोत. 75 वर्षापूर्वीच्या कायद्यामध्ये योग्य ते कालानुरूप बदल करणं आवश्यक आहे, केले पाहिजेत. करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. की पुण्याला सर म्हणजे आता बोलताना तुम्ही इंदोरचा उल्लेख केला की इंदोर हे टेक्निकली साऊंड आणि स्वच्छ शहर आहे. तसं आपल्या पुण्याला देखील एक चांगलं शहर, राहण्यासाठी योग्य, इथलं वातावरण आणि सगळ्या बाबतीत सुविधांच्या बाबतीत चांगलं शहर म्हणून ओळखलं जायचं. पण अलीकडे एक सर्वे आला की पुण्यात प्रदूषणाचं प्रमाण फार वाढलंय. त्याचा त्रास पण लोकांना जाणवायला लागला, इथल्या स्थानिकांना. लोक राहतात, बरेच लोक मायग्रेट होऊन पण पुण्यात आलेले आहेत. पण त्यांच्यासाठी पुणे हे आपलं झालंय आता सगळ्यांसाठी. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता बाबा, की काय काय चाललंय? काय एक तर म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्यामुळे खाजगी वाहनं खूप रस्त्यावर आली आणि खाजगी वाहनं रस्त्यावर आल्यामुळे त्याचा एक प्रदूषणाला मोठा फटका बसला. प्रदूषण वाढणार. म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जेव्हा सक्षम होईल तेव्हा हे कमी होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की बिल्डिंग्स ज्या आहेत त्यांना भरमसाठ FSI दिला गेला. हे UDCPR सरकारने आणलं. कुठल्या सरकारने आणलं परत तर राजकीय चर्चा नाही करत. त्यावेळेला या शहराच्या नियोजनाचा विचार करणं आवश्यक होतं असं माझं मत आहे. मी याच्यामध्ये हायकोर्टामध्ये याचिकाही दाखल केली. पुढे जाण्याआधी मी विचारतो की हा UDCPR नेमकं काय? UDCPR ही नवीन बांधकाम नियमावली आहे. सगळ्या महाराष्ट्राला मुंबई सोडून एक नियम असावा. चांगली कन्सेप्ट आहे. पण ती कन्सेप्ट काय केलं, मंत्रालयातल्या 2 अधिकारी बसले आणि त्यांनी तयार केली. ती पाठवली. तुमचा अधिकार नाहीये, तो माझा अधिकार आहे. कारण का 74व्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र शासनाने महानगरपालिकेला शेड्यूल 12 प्रमाणे नियोजनाचे अधिकार दिलेत. माझ्या शहरामध्ये FSI किती असावा, माझ्या शहरामध्ये बिल्डिंगची उंची किती असावी, माझ्या शहरामध्ये साईड मार्जिन किती असावं, माझ्या शहरामध्ये फ्रंट मार्जिन किती असावं, याचा निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे, सरकारचा नाही. या UDCPR मध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी बिल्डर धार्जिण्या केल्या. बिल्डर लोकांच्या सूचनेप्रमाणे या सगळ्या गोष्टी झाल्या. माझा आरोप आहे. मी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. ती आता सुनावणीला अजून आली नाही, पण याचिका दाखल केली की माझा अधिकार तुम्ही काढून घेतलाय. यू डिप्राइव्ड मी फ्रॉम माय राईट. कारण का मला घटनेने दिलाय, मला कुठल्या ऍक्टने नाही दिला, मला घटनेने दिलेला आहे. घटनेने दिलेला अधिकार कुठलंही सरकार काढू शकत नाही. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारने हे UDCPR आणून एका प्रकारे आमच्यावर अन्याय केला. त्यामुळे शहरामध्ये फॅसिलिटी तर लोकांना द्यावीच लागणार आहे. पहिली जिथं 3 मजली घरं होती, जिथं बंगला होता,
त्या बंगल्याच्या ठिकाणी अपार्टमेंट येणार. त्या अपार्टमेंटमध्ये जिथे 3 माणसं राहत होती तिथं आता 10 अपार्टमेंट झाले. 10 अपार्टमेंटमध्ये 50 माणसं आली. त्या लोकांना फॅसिलिटी कशी देणार? पण जे शहराचे माझे नागरिक आहेत त्यांना द्यावंच लागणार आहे. मला त्यांना सगळ्या गोष्टी सुविधा द्याव्याच लागणार आहे, पुरवाव्याच लागणार आहे. पण ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी पण वेळ लागणार आहे. आता पाणी माझ्या लहानपणी माझ्या घरात दुसऱ्या मजल्यावर पाणी येत होतं. आता पाणी खालीच येणार. तुम्हाला पंपानेच उचलावं लागणार. आणि पंपाने उचलायचं म्हणजे विजेची गरज आहे. वीज कुठं काही तयार कशी होते आपल्यालाही माहिती आहे. हे प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये या गोष्टी हे सायकल आहे. जितके आपण निसर्गाच्या जवळ जाऊ जसे तसं मला असं वाटतं की हा प्रश्न कमी व्हायला मदत होईल. संपेल असं नाही, पण कमी होईल. पण शेवटी कसं आहे की मार्केट हे जोरदार असतं. मार्केट कुणाचं ऐकत नाही. पुण्यामध्ये आता फ्लॅटला किंमत आहे तर लोक बांधणार. तुमच्या UDCPR मध्ये तुम्हाला फॅसिलिटी मिळते का नाही मिळते मला माहिती नाही. मला पैसे मी बांधकाम करून बाहेर जाणार. मग काय केलं PMRDने परवानगी दिल्या. आजही पुण्याच्या समाविष्ट गावांच्या मध्ये तुम्हाला टँकरनी पाणी द्यावं लागते. टँकर माफिया निर्माण झालेत. माझ्याकडनंच पाणी घ्यायचं. शेवटी सांगावं लागलं अहो नाही चालणार असं. महानगरपालिका पाणी देते, आम्हाला 5 किलोमीटर बाहेरही पाणी द्यावं लागतं. पण प्रश्न काय आहे की पाण्याच्यासाठी टँकर माफिया. पाण्यामध्ये लोकांना फक्त पाणी द्यावंच लागेल. पाण्याशिवाय कोणीच जगू शकत नाही. काही सोसायट्यांची महिन्याची बिलं 50-50 हजार रुपये आहेत. पण पुण्यात राहायचं आहे कारण का पुण्यात बाकी फॅसिलिटी आहेत. माझ्या नोकरीचं ठिकाण जवळ आहे. मी IT मध्ये. पण ठीक आहे, मग आता माझा 2,000 रुपये खर्च आहे, त्याच्यामध्ये आणखीन 2,000 रुपये ॲड झाले तरी चालतील. पण हे कधी ना कधीतरी हे सायकल थांबवावी लागणार आहे. आणि ते थांबवता येईल, प्रश्न तो नाही आहे. पण कधीतरी एकदा आपण विचार केला पाहिजे की आपण खरंच या शहरामध्ये नुसत्या इमारती बांधून उंच इमारती बांधून लोकांना फॅसिलिटी देऊ शकतो का? लोक सुखी राहतील का? समाधानी राहतील का? आनंदी राहतील का? घराच्या बाहेरचं जगच नाही आहे ना. मग टाउनशिपची एक चांगली योजना देवेंद्रजींनी आणली की आणि ते स्पेशल टाउनशिपमध्ये त्यांनी काय सांगितलं की तुम्ही सगळ्या फॅसिलिटी बिल्डरने तयार करायच्या. महानगरपालिका करणार नाही, तुम्ही तयार करायच्या. आणि त्या मग एक मगरपट्टा आहे म्हणा, नांदेड सिटी म्हणा, एक आदर्श अशा प्रकारचा आता मोठ्या प्रमाणावर लोकही विचार करतात की घराच्या बाहेर पडलो तर माझ्या मुलांना खेळायला तिथं गार्डन आहे, वॉकिंग डिस्टन्सवर मला तिथं मी ITचं काम करू शकतो. त्यामुळे अशा टाउनशिप्स आता या पुण्याच्या हद्दीवर होणार. जुन्या पुण्यात होऊ शकत नाही. त्यामुळे आता असा विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं, जबाबदारीने सांगतो की पुणे महानगरपालिकेचं विभाजन होणं आवश्यक आहे. 2 महानगरपालिका करणं आवश्यक आहे. एका महानगरपालिकेला एवढं क्षेत्र सुखसुविधांसाठी मॅनेज करणं अवघड आहे. बरं. आकृतीबंध मंत्रालयामध्ये पाठवला की वर्षानुवर्ष तो मंजूर होत नाही. आणि वर्षानुवर्ष मंजूर नाही केले तर मंजूर झालेल्या लोकांवरच काम करून घ्यावं लागतं. आणि कधी ना कधी मी आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार केला पाहिजे असं म्हणतो. कधी ना कधीतरी आपल्याला हा निर्णय करावा लागेल की पुणे महानगरपालिका किंवा अन्य महानगरपालिका बांधकाम परवानग्या देणार नाही, कंप्लीशन सर्टिफिकेट देणार नाही. जो आर्किटेक्ट आहे त्यांनी बांधकाम परवानगी द्यावी. इन्कम टॅक्सचा फॉर्म आपणच भरतो की नाही, त्याच्यामध्ये काही वाटलं तर क्युरी काढतील. बरोबर. महानगरपालिकेची यंत्रणा बांधकाम परवानगी द्यायला, प्लीन तपासायला, कंप्लीशन बघायला कशाला पाहिजे? हे इंजिनियर लोक आहेत. या इंजिनियर लोकांना इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी लावा आणि आर्किटेक्टवर जबाबदारी टाका. आता आर्किटेक्ट लोक नाराज होतील. माझी बायकोही आर्किटेक्ट आहे, तीही नाराज होईल. पण आणि ते करतील का? ते प्रामाणिकपणे करतील, कारण का त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. तुमचं लायसन्स सस्पेंड होईल. तिथं तुम्हाला कायद्याचा धाक निर्माण होईल. आणि ते सांगतील बिल्डरला, बाबा मला तू बेकायदेशीर मी काही करणार नाही. आता कसं झालं की काही करायचं अधिकाऱ्यांवर टाकून मोकळं व्हायचं. त्यामुळे कधी ना कधी आज म्हणजे 5 वर्षांनी 10 वर्षांनी हा निर्णय एक करावा लागेल. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री असेपर्यंत हा निर्णय अतिशय तत्परतेने घेतील. मी 2002 साली एक गुंठेवारीचा साठी संघर्ष केला होता. त्यावेळेला 2002 साली ही मी भूमिका मांडली आहे
की आर्किटेक्ट लोकांना आता 5 गुंठ्यापर्यंत आर्किटेक्टना बांधकाम परवानग्याचे अधिकार आहेत. कुठलेही आर्किटेक्ट वापरत नाहीत. तर का भीती ही आहे ना, तो बिल्डर ऐकत नाही. मार्केटचा रेट आहे, तो म्हणतो नाही बाबा हे शेजारी हा बांधतोय. त्यामुळे कधी ना कधीतरी आपल्याला असं ठरवावं लागेल की आपण सगळ्यांनी कायद्याप्रमाणे काम करायचं. आणि ज्या क्षणाला आपण असा निर्णय करू की आपण कायद्याच्या प्रमाणे काम करू, तर मला असं वाटतं की शहर हे चांगलं होऊ शकतं, लिव्हेबल होऊ शकतं, राहण्यास योग्य होऊ शकतं आणि आनंदी लोक राहू शकतात. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं की महानगरपालिकेचा अभय नको भय असलं पाहिजे. येणाऱ्या 15 जानेवारीला पुणे महानगरपालिका आणि उर्वरित सगळ्या महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आपल्या पुण्यात 165 जागांसाठी ज्या काही मतदान प्रक्रिया आहे ती पार पडत आहे. काय सांगाल सर, येणाऱ्या ज्या काही नगरसेवक पदाचे जे काही उमेदवार असतील, सगळ्या पक्षाचे लोक आहेत त्याच्यामध्ये, महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, सगळेच लोक आहेत, पुण्यातले काही अपक्ष उमेदवार आहेत, यांसाठी एक तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल की आता आपण प्रामुख्यानं पुण्यातल्या प्रश्नावर बोललोय, ज्या काही मिसिंग गोष्टी आहेत किंवा काय गरज आहे किंवा ह्या सगळ्या विषयांवर एक जाता जाता तुम्हाला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीबद्दल? जाता नाही सांगत, आवर्जून सांगतो आवर्जून की आपण नगरसेवक आहोत, नागरिकांचे सेवक आहोत. लोक आपल्या घरी आलेली नाहीत. आपण लोकांच्या घरी जाऊन हात जोडले, मला मतदान करा. आणि लोकांची ही अपेक्षा आहे की तुम्ही महानगरपालिकेमध्ये लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या सुखसुविधांसाठी काम केलं पाहिजे, प्रसंगी भांडलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आणि आता या सगळ्या नगरसेवकांच्याकडे माझी तुमच्या माध्यमाच्या मार्फत विनंती आहे की आपण नगरसेवक व्हा आणि नगरसेवक होण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या त्या आत्ता करा, निवडून या आणि पुण्याच्याच हिताचा विचार करा. नक्की सर, की 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार, इथल्या मतदारांना पण आपण काय आव्हान कराल? माझं पुणेकर मतदारांना आव्हान आहे, मतदान कुणाला करायचा तुमचा अधिकार आहे, पण मतदान नक्की करा. लोकशाहीमध्ये 5 वर्षानंतर लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी आहे. त्यामुळे त्या दिवशी उत्सवाच्या सारखं, घरात सण असल्यासारखं आपण घराच्या बाहेर पडा आणि बाहेर पडून मतदान करा. मतदान जितकं जास्त होईल, लोकांचा जितका सहभाग होईल, तितकं मला असं वाटतं की निकोप लोकशाहीसाठी चांगले प्रतिनिधी निवडून येण्यासाठी आपण मतदान केलं नाही तर लोकांना नको असणारे उमेदवार देखील तुमच्यावर लादले जातात. नक्की सर, की आपण आलात, वेळ दिलात, त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने आपले आभार व्यक्त मी करतो. तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो.